पुन्हा एकदा आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। धुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% रक्कम अग्रिम द्यावी, आमदार कुणाल पाटील यांची मागणी। नाशिक जिल्ह्यात दुष्काळग्रस्त जाहीर करा, मराठा महासंघाची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। नाशिकच्या सटाण्यामध्ये पावसाअभावी मेंढपाळ त्रस्त, काही भाग जनावरांच्या चराईसाठी द्यावा, मेंढपाळांचं उपोषण। नाशिकच्या मालेगावातील शेतकऱ्यांना पावसासाठी कविता म्हणत विठुरायाला घातलं साकडं, शेतकऱ्याची ही भावनिक कविता सगळीकडे व्हायरल। मराठवाड्यावर गंभीर दुष्काळाचं संकट, प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत घट झाल्यानं 8 जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर। साताऱ्याच्या पूर्वेला उत्तर कोरेगाव, माण, खटाव आणि फलटणमध्ये तीव्र पाणी टंचाई, 74 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील 8.5 कोटींचे चुकारे अडकून, ग्रामीण बँकेचा IFSC कोड अद्ययावत न झाल्यानं हा फटका। पिंपरी चिंचवडच्या पवना धरणात मात्र 100% पाणीसाठा, मात्र दर दिवशी पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणाच नसल्यानं पिंपरी चिंचवडकरांना अद्यापही 1 दिवसाआड पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगरमधील जेऊरच्या ग्रामसभेमध्ये गदारोळ, रोजगार सेवक घरकुलाच्या मंजुरीसाठी पैसे घेत असल्याचा आरोप। येत्या गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आणि शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। पुण्यातील वळती आणि देवगाव ग्रामस्थांच्या वतीनं बंद, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सांडपाणी रस्त्यावर, प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष। गणेश मंडळांना उत्सवाचा परवाना आता 5 वर्षांसाठी राहणार, नव्यानं परवाना घेण्याची गरज नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। गोकुळ दूध संघ संचालक मंडळ घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव, संघाची चाचणी लेखापरीक्षणाविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर हा निर्णय। लोणावळा खंडाळ्यातील मंकी हिल पॉइंटचं निसर्ग खुललं, घाट परिसरात सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर निसर्ग सौंदर्याची ही अमिट छाप। वाशिममध्ये राखी खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी आणि यंदा राख्यांच्या किमतीमध्ये 10% वाढ। यानंतर बातमी पुण्यातनं। पुण्याच्या भोरमध्ये RR विद्यालयातील शेकडो विद्यार्थिनींनी जवानांसाठी पाठवल्या राख्या आणि विद्यार्थिनींकडून भारतासाठी झटणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त। वाशिमच्या वनोजामध्ये कावड यात्रेचा उत्साह, कावड यात्रा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानापर्यंत शिवभक्तांनी काढली कावड यात्रा आणि यावेळी पार्कातील नदीतून पाणी भरण्यापासून रोखण्यात आलं, मात्र मोठ्या गदारोळानंतर पाणी भरण्यास परवानगी। इचलकरंजीच्या शिरढोण ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीच्या ठरावासाठी 2 गटात हाणामारी, काही काळ तणावाचं वातावरण आणि याच गोंधळात दारूबंदीचा प्रस्ताव कायम करण्याचा ठरावही संपन्न। खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या 6 मुलांपैकी एकाचा मृत्यू तर 5 जण सुरक्षित असल्याची माहिती। पोलीस आणि अग्निशामक पथकानं मुलाचा मृतदेह शोधून काढला। कोल्हापुरातील इचलकरंजी शहरासाठीच्या सुळकूट पाणी योजनेला विरोध, दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार, योजनेच्या विरोधात शिरोळ तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा। शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी लातूरमध्ये नागरिकांचं शोले स्टाईल आंदोलन, ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याकडे लक्ष देत नसल्यानं नागरिक थेट पाण्याच्या टाकीवर चढले। बारामतीमध्ये महादेव जानकरांचं कार्यकर्त्यांकडून नोटांचा हार घालून स्वागत, बारामतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा दाखल होताच रासपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं भव्य दिव्य स्वागत। आज पुण्यामध्ये यात्रा दाखल होणार। नाशिकच्या मात बरसल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा कवींच्या काव्यधारा आणि बहारदार रंगलेल्या या कवी संमेलनाला प्रेक्षकांची उत्तम दाद। पीएमपीएमएलच्या अपघातांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ, एका वर्षात आतापर्यंत 133 अपघात, अपघातांना ब्रेक लावण्यासाठी पीएमपीएमएलकडून प्रयत्न सुरू। बुलढाण्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस नसल्यानं पिकं वाळण्याच्या मार्गावर आणि यंदा उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यात दुष्काळाच्या उंबरठ्यावर, वार्षिक सरासरीपेक्षा केवळ 28% या ठिकाणी कमी पाऊस। तर जळगावच्या अनेक तालुक्यातही पावसानं दडी मारली आहे, पिकांवरही अनेक रोगांचा प्रादुर्भाव, जिल्ह्यात सध्या दुष्काळाची शक्यता। दक्षिण सोलापूर भागात दुष्काळाच्या झळा, बंधाऱ्यात 15 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। तर बीडच्या काळेवाडी गावातही पाण्याअभावी सोयाबीनची पिकं संकटात, शेतकरी चिंतातूर। अहमदनगरमध्ये 1.5 महिन्यांपासून पावसाची दडी, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू, उभी पिकं करपल्यानं बळीराजा हवालदिल। बीड जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसल्यानं खरीपाची सर्वच पिकं संकटात, कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। मराठा समाजाचं आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आज जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये रास्ता रोको केला जाणार। सोलापूर धुळे महामार्गावर हा रास्ता रोको केला जाणार आणि यावेळी 126 गावातून तब्बल 10,000हून अधिक मराठा बांधव सहभागी होणार। पुढच्या वर्षभरात म्हाडाच्या माध्यमातून 1 लाख घरं उपलब्ध करून देणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती। मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या, लवकरच नो पार्किंग झोन तयार करून तोडगा काढणार असल्याची पोलीस उपायुक्तांची माहिती। उल्हासनगरच्या भाटिया चौकात खोदलेल्या नाल्याचं काम अर्धवट, आमदार बालाजी केणीकरांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा आणि लवकर काम सुरू करण्याचे त्यांचे आदेश।
वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा नाहीच. चांदणी चौकात पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी, वाहन चालक त्रस्तच. मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या. लवकरच नो पार्किंग झोन तयार करून यावर तोडगा काढणार असल्याची पोलीस उपायुक्तांची माहिती. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीबाबत व्यवस्थापनाची पर्यायी व्यवस्था तयार. बुकिंग करण्यात आलेल्या पर्यटकांचं कोणतंही नुकसान होणार नाही, व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण. मुंबईच्या लोकलमधील प्रवाशांच्या जीवघेण्या गर्दीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून तीव्र चिंता व्यक्त. जनरल डब्यातील गर्दीमुळे फर्स्ट क्लास किंवा एसी कोचमधून प्रवास करण्यास प्रवाशांना मुभा देणार का? न्यायालयाची रेल्वेला विचारणा. कोस्टल रोडची प्रतीक्षा 6 महिने लांबणार. एक लेन सुरू केल्यास शिल्लक कामात अडथळे येण्याची शक्यता. त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतरच कोस्टल रोड सुरू होणार.